हॅलो, आज आपण पाहूया छिलका मुगाची डाळ. तर 1 कप मुगाची डाळ घेतली आहे मी. ही घरचीच डाळ आहे. ती पाण्याने धुवून घेतली 2-3 पाण्याने आणि त्याच्यासोबत भात पण लावला आहे मी. 1 कप मुगाची डाळ आहे तर 1 ग्लास पाणी टाकलं, थोडी हळद टाकली आणि भात आणि वरण शिजायला ठेवलं मी. 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. ही डाळ लवकर शिजते, त्यामुळे 3 शिट्ट्या सफिशियंट आहे. आणि पौष्टिक पण आहे ही डाळ, थंड असते शरीरासाठी. हे बघा, एका इकडे पाणी गरम केलं आहे मी आणि आता तडका पॅन ठेवला आहे. तर मी 1 लसूण तडका देणार आहे आणि 1 बिना लसूणचा करणार आहे तडका. त्याच्यामुळे मग वेगवेगळं द्यावं लागणार आहे आपल्याला. थोडं मी तुपामध्येच करत असते हे तडका. छान लागते खायला, पोळीसोबत, चपातीसोबत एकदम मस्त लागते. बघा, मी थोडं बटर टाकलं आणि थोडंसं तूप टाकते आता, साजूक तूप गाईचं. हे मेल्ट होऊ द्यायचं. चांगलं गरम झाल्याशिवाय आपली जी मोहरी असते ती तडतड होत नाही. चांगलं गरम झाल्याशिवाय मोहरी टाकायची नाही. हे बघा, आता झालं आहे. मोहरी टाकले, जिरे टाकलं आणि लसूण टाकलं. आता आलं किसून घेतलं आहे मी, ते पण टाकलं. कढीपत्ता टाकले 5-6. 2 मिरच्या टाकल्या कापून वाळलेल्या, लाल मिरची म्हणतात त्याला. हे होऊ द्यायचं चांगलं आणि नंतर टोमॅटो आणि कोथिंबीर टाकायचं. थोडं मीठ टाकायचं, म्हणजे टोमॅटो चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला आणि ते होऊ द्यायचं चांगलं कमी गॅसवर. आणि आता हे डाळी टाकणार आहे मी. खायला कमी आहेत मेंबर, त्याच्यामुळे कमीच केले आहे मी. थोडंसं गरम पाणी टाकायचं याच्यामध्ये आणि थोडा वेळ शिजू द्यायचे. हे बघा, इतके मस्त लागते ना, चपातीसोबत खूप छान लागते. पिवळ्या डाळीपेक्षा ही छिलक्याची डाळ चांगली लागते चवीला आणि फायबर पण असतात छिलक्यामध्ये, त्याच्यामुळे मग हीच डाळ वापरायची जास्त. आणि तेलापेक्षा तुपाचा उपयोग करायचा मॅक्झिमम याचा, कारण तेल चांगलं नाही शरीरासाठी. तूप तरी आपल्याला आवश्यक असते. हे बघा, मी दुसरा पॅन ठेवला आहे, तर म्हणजे त्याच पॅनमध्ये दुसरा तडका देणार आहे. थोडंसं बटर आणि तूप टाकलं आहे. हे मी बिना लसणाचं करणार आहे तडका. असं तापवून घ्यायचं, मग जिरा मोहरी टाकायचं. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्की सांगा. बटर टाकल्यामुळे त्याला फेस येतो. थोडं कडक होऊ द्यायचं, ते बॉईल होऊ द्यायचं चांगलं. नंतरच मोहरी टाकायची, म्हणजे ती चांगली फुटते. जिरा टाकायचं. हे बघा, अशी वाफ निघाली ना, मग समजून जायचं की आपली जिरा मोहरी चांगली होते म्हणून. आता जिरे टाकले मी, थोडं अद्रक टाकलं किसून, कढीपत्ता, लाल मिरची. हे होऊ द्यायची चांगली. आणि अद्रक प्रत्येक भाजीत वापरा. अद्रक, हळद, कढीपत्ता हे खूप आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे, त्याच्यामुळे प्रत्येक भाजीत वापरायचं आणि चव पण चांगली येते. आणि हळद टाकते थोडी, कोथिंबीर,
कोथिंबीर ते तुपामध्ये जर तेलामध्ये किंवा तुपामध्ये जर झालं ना तर खूप छान लागते, त्याची चव पूर्ण भाजीमध्ये येते. त्याच्यामुळे थोडी कोथिंबीर तडक्यातच टाकायची, तडक्यात किंवा मग फोडणी देताना. हे चांगलं होऊ द्यायचं आणि मग आपण डाळीवर ओतून घेऊया. मीठ टाकायचं म्हणजे टोमॅटो लवकर होते. चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला. आपल्याला जर तडक्यात समजत नसेल तर मग आपण तडका टाकल्यानंतरही टाकू शकतो मीठ. फक्त सेंधव मीठच नाही खायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये आयोडीन नाही मिळत. आपल्या टाटाचं जे नमक आहे ना त्याच्यामध्ये पण ते पण थोडं खायला पाहिजे मिक्स करून, म्हणजे आपल्याला आयोडीन पण मिळेल आणि आपल्या बीपीसाठी सेंधव मीठ पण चांगलं आहे शरीरासाठी. त्याच्यामुळे मग दोन्ही पण खायचं, फक्त एकच नाही सेंधव खात राहायचं. सेंधवमध्ये आयोडीन नाही बहुतेक. हे बघा झाली तडका डाळ. दोन्ही डाळ तयार झाल्या आपल्या. एकाच डाळीत 2 तडके दिले आहेत मी अलग अलग याच्यात. आता मी जेवायला बसते. चला बाय, भेटूया नंतर दुसऱ्या रेसिपीला. थँक्यू, धन्यवाद.